ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना कोणत्याही इगो शिवाय, कोणत्याही म्हणजे समाजाच्या कोणत्याही बंधनात न येता, दडपणाखाली न येता त्यांनी सावित्रीबाई फुलेंना आधी शिकवलं, त्यांना सुशिक्षित केलं, त्यांच्यासोबत ते कायम भरभक्कमपणे उभे राहिले। आणि मग आज आपण जे अभिमानाने असं सांगतो की आज सावित्रीबाई होत्या, महात्मा ज्योतिबा फुले होते, म्हणून आज मुली आहेत, म्हणून आज आपण आहोत, म्हणूनच आज मुली शिक्षण घेत आहेत। त्याच पद्धतीने जर रमाईने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य पद्धतीने साथ दिली नसती तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्त्रियांसाठी कामं केली किंवा जे स्त्रियांसाठी तरतुदी केल्या, घटनेत स्त्रियांसाठी जे आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा डिलिव्हरीसाठीच्या ज्या सुट्ट्या असतील किंवा समान व्यक्ती समान वेतन, विधवा पुनर्विवाह असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्यांच्यासाठी प्रेरणास्थान ह्या रमाई होत्या। त्याच्यामुळे प्रत्येक महापुरुषांनी जो मुलींसाठी स्त्रियांसाठी संघर्ष केलेला आहे तर त्या संघर्षामध्ये त्यांच्या स्त्रियांनीही त्यांना खूप मोठा मदतीचा हात दिला होता, कारण ते त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते। आणि यातूनच मग आज पुढे आपण बघतोय की त्यांच्या संघर्षातूनच आज स्त्रिया पुढे येत आहेत, बोलतायत किंवा मी पुढे येतेय, बोलतेय, वेगवेगळ्या राजकीय वेगवेगळ्या सामाजिक संघटनेशी जोडली गेलेली आहे। या सगळ्या गोष्टींचं एकच आहे की त्यांनी जो तेव्हा संघर्ष केला त्याचं फळ म्हणून आज हे सगळं आपल्याला बघायला मिळतंय। आणि आज आपण बघतोय की शहरी लेवलला तरी ठीक आहे, म्हणजे शिक्षणामुळे बऱ्याच गोष्टी सोयीस्कर झालेल्या आहेत, म्हणजे लोक हे एक्सेप्ट करतायत की मुलांच्या पेक्षा कमी नाहीये। आधी असं व्हायचं ना की मुलींना न विचारताच त्यांचे लग्न फिक्स व्हायचे, त्यांची लग्न लावून द्यायची, पण आता कुठेतरी बाबा यात थोडासा बदल पाहायला मिळतोय। मुलींना शिक्षण दिलं जातंय, मुलींना शिकवलं जातंय, त्यांना काय वाटतंय काय नाही त्यांच्या मताचा सुद्धा थोडाफार विचार केला जातोय। पण या स्त्री शिक्षणातील जे घडणारे बदल आहेत त्याच्या मागे ह्या महापुरुषांनी, राजर्षी शाहू महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, असे जे महापुरुष आहेत ह्या महान पुरुषांनी त्यांचा अख्खा काळ घालवलेला आहे। म्हणजे त्यांनी लिटरली त्यांच्या आयुष्याची सगळी जी दिवस असतील, रात्रंदिवस, त्यांच्या आयुष्याचा सगळा वेळ त्यांनी समाजात हा जो बदल घडत आहे त्या बदल घडण्यासाठी दिलेला आहे। पण एक शोकांतिका अशी आहे की या लोकांनी जे त्यांचं सर्वस्व आयुष्यपणाला लावून या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न केले ते आजही तितक्या प्रभावीपणे आपल्याला बघायला मिळत नाही। आजही बऱ्याच ठिकाणी त्यांचं काय कार्य आहे किंवा त्यांनी आपल्यासाठी काय केलेले आहे या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नाहीये, ते दुर्लक्षित केले गेलेले आहे। ते आपल्याला कुठे ना कुठेतरी त्यांचा अभ्यास करावा लागेल, त्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि नक्कीच आपण त्यांचा जेव्हा अभ्यास करू, या महापुरुषांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे हे जेव्हा आपण वाचू, जेव्हा आपण समजून घेऊ, तेव्हा तुम्हाला समजेल की अख्खं आयुष्य एखादा व्यक्ती जेव्हा समाजासाठी देतो तेव्हा तो किती चटके सहन करत असतो, तो किती अंगारावरून जात असतो, त्याला किती मोठ्या पद्धतीने कष्ट सहन करावे लागतात, त्या व्यक्तीला किती गोष्टींचा मारा सहन करावा लागतो आणि मग कुठेतरी जाऊन मग समाजात थोडाफार बदलाची सुरुवात होते। तोही आपण लवकर एक्सेप्ट करत नाही। बरं, एक्सेप्ट करायला लागलो तरी तो आपल्या पद्धतीने घ्यायला चालू करतो, कारण आज आपण बघतो की स्त्री शिक्षणामध्ये बदल घडलेले आहेत नो डाऊट, पण बऱ्याच अजून ग्रामीण लेवलला असं झालेलं आहे की मुलींना एक ठराविक एक बाउंड्री घालून दिलेली आहे, त्या बाउंड्रीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं की लग्न लावून द्या। आणि आता शहरी भागात तर ठीक आहे, कारण शहरी भागात बरेच असे कार्यक्रम होतात, बरेच वैचारिक कार्यक्रम होतात, बरेच अभ्यासाची साधनं इथे प्रोव्हाइड केली जातात, त्याच्यामुळे स्त्री शिक्षणाबद्दल शहरी भागात थोडीशी बदल घडलेला आहे, तो थोडा अग्रेसर झालेला आहे। पण ग्रामीण भागात अजूनही तशीच कुठेतरी परिस्थिती बघायला मिळते, तर ग्रामीण भागात काम करणं गरजेचं आहे। आणि अजूनही आपण जेव्हा बघतो की लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी बाळाबाबतीत जेव्हा निर्णय घेत असते तर लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात बाळ झालंच पाहिजे असा आग्रह असतो। मला आधी असं वाटायचं की हे फक्त ग्रामीण लेवलला होतं किंवा ग्रामीण भागात होतं, पण हे असं नाहीये, शहरी भागातही तितक्याच स्ट्रॉंग पद्धतीने दिसून येतं की जेव्हा तुमचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर तुम्हाला एका वर्षात बाळ हे झालंच पाहिजे। हा सर्वस्वी अधिकार त्या मुलीचा आणि त्या मुलीच्या नवऱ्याचा आहे। त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी बाळासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पण असं असतं ना की समाजाचा फोर्स
समाजाचा दबाव, घरच्यांचा दबाव, या दडपणाखाली हे जे नातं आहे किंवा त्यांचे जे जगण्याचे दिवस आहेत ते कुठेतरी हरवून जातात। मग त्यातून पुढे डिवोर्स, भांडणं, सतत किरकिर, म्हणजे बऱ्याच गोष्टी घडत जातात। त्याच्यामुळे आपण तो जो अधिकार आहे, म्हणजे महिलेने कधी गरोदर व्हावं किंवा महिलेने कधी बाळासाठी प्रयत्न करत, याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक महत्त्वाचा अधिकार दिला पाहिजे। अधिकार दिला पाहिजे म्हणण्यापेक्षा तो सर्वस्वी अधिकार महिलांचा आहे की त्यांना कधी गरोदर व्हायचंय किंवा त्यांना कधी मूल हवंय। या सगळ्या गोष्टींमध्ये फॅमिली किंवा समाजाच्या वर्चस्वाखाली किंवा त्यांच्या दडपणाखाली येऊन या सगळ्या गोष्टी एका विकृतीकडे घेऊन जातात। त्याच्यामुळे महिलेनी सुद्धा महिलांना चांगलाच प्रतिसाद दिला पाहिजे। किंवा एखादी महिला म्हणत असेल की मला आत्ता बाळ नको आहे, तर त्याच्या पार्टनरनेही तेवढाच त्याला सपोर्ट केला पाहिजे, पार्टनरच्या घरच्यांनीही तेवढाच सपोर्ट केला पाहिजे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती जी महिला आहे, ती जी सून आहे, तिच्या सासूबाईंनी आणि तिच्या आईनेही तेवढाच तिला प्रतिसाद दिला पाहिजे, तेवढंच तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे की हा ठीक आहे, तुला आत्ता नको आहे ना, तुला जेव्हा वाटेल, तू जेव्हा तयार असशील तेव्हा तू त्या गोष्टीसाठी तयार असशील, तेव्हा तू त्या गोष्टी कर। मग शेवटी मुद्दा काय उरतो की आज आपण पुरुषांच्या बरोबरीने बाहेर फिरतोय, रात्री आपण काम करतोय, डिफेन्समध्ये आज महिला आहेत, बाकीच्या मग सामाजिक गोष्टीत असतील, राजकीय याच्यामध्ये असतील, तर या सगळ्यांच्या मागे जे महान पुरुष असतील त्या सगळ्यांनी, म्हणजे स्त्री शिक्षणासाठी किंवा स्त्रियांच्या सामाजिक कार्यासाठी, स्त्रियांचा एक सामाजिक स्तर उंचावण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केलेत त्या लोकांना आपण विसरून नाही चालणार। त्या लोकांचे प्रयत्न, त्या लोकांचे संघर्ष, त्या लोकांचे कष्ट आपण आपल्या ध्यानी मनी ठेवू। त्यांनी जो वारसा आपल्याला दिलेला आहे तो वारसा आपण पुढे चालू। या जाती धर्माच्या आणि या विषमतेच्या बाजूने, या विषमतेच्या या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडून एक माणूस आणि एक व्यक्ती म्हणून जगू। स्त्री पुरुष हा भेद जर निसर्गाने केला असेल असं जर आपण म्हणत असेल, तर माझं असं मत आहे की स्त्री आणि पुरुषांच्या फक्त शारीरिक रचनेमध्ये बदल आहे। बाकी जसं पुरुषांना मन आहे तसं स्त्रियांनाही मन आहे, जसं पुरुषांना डोळे आहेत तसे स्त्रियांनाही डोळे आहेत। म्हणजे ओव्हरऑल आपण काय बघतो तर फक्त शारीरिक रचना स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये फक्त यातच फरक आहे, नाहीतर बाकी स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव न करता त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून आपण बघू। आणि ज्या महान पुरुषांनी आपल्याला वैचारिक विचारांचा जो वारसा दिलेला आहे तो वारसा आपण पुढे नेत राहू। आणि ॲज युज्युअल, नारी के सहयोग बिना हर बदलाव अधूरा आहे।